हॅलो स्टुडंट्स, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन ए मीडियम हा अभ्यास आपला साऊंडमधला चालू आहे आणि मागच्या वेळेस आपण न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंडचा आपण अभ्यास करत होतो. न्यूटन सायंटिस्टनी जो फॉर्म्युला आपल्याला दिला तो कुठला आहे बरं? व्ही इज इक्वल्स टू अंडररूट गॅमा अंडररूट पी बाय रो. हा फॉर्म्युला पहा, व्ही इज इक्वल्स टू अंडररूट पी बाय रो. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज न्यूटन्स फॉर्म्युला. सायंटिस्ट न्यूटन यांनी जो बेसिक फॉर्म्युला आपल्याला सुरुवातीला जो दिला, व्ही इज इक्वल्स टू अंडररूट ई अपॉन रो. ई फॉर इलॅस्टिसिटी अँड रो फॉर डेन्सिटी. त्याच्यामध्ये ईच्या जागी पी असं घेतलं आणि आपल्याला हा फॉर्म्युला या ठिकाणी मिळाला. आणि त्यानंतर आपण व्हीची व्हॅल्यू काढली, पी प्रेशर आणि रो डेन्सिटी या दोघांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केल्या. ॲक्च्युली पी प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती 1.017 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज द स्टँडर्ड व्हॅल्यू. ॲक्च्युली इथं 1.013 आहे. 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आणि ही या ठिकाणी आपण ह्याच्यावरून अशी काढू शकतो. पहा, हा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल्स टू एच रो जी किंवा एच डी जी. एच फॉर हाईट ऑफ द मर्क्युरी, डी फॉर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, जी फॉर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या तिघांचं प्रॉडक्ट जर घेतलं आपण इथं तर त्याची व्हॅल्यू येते 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सगळ्यांनी ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ॲटमॉस्फेरिक प्रेशर याला म्हणतो आपण नॉर्मल प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं देखील आपण म्हणतो. आणि डेन्सिटी जी आहे एअरची ती आहे 1.293 kg/m³. ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथं आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं आन्सर? 280 मीटर/सेकंड. पण प्रयोगावरून आपण व्हॅल्यू किती काढली आहे? 332 मीटर/सेकंड वेलॉसिटी ऑफ साऊंडची व्हॅल्यू. 280 आणि 332 दोघांमध्ये जवळजवळ 52चा फरक आहे, 52 मीटर/सेकंड. सो देर इज अ व्हेरी लार्ज डिफरन्स बिटवीन दिस न्यूटन्स व्हॅल्यू अँड दिस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. सो देअरफॉर this formula which is given by the scientist Newton is not whole goal. त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे न्यूटन दिलेला ह्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करणं गरजेचं आहे आणि हा फॉर्म्युला चुकीचा आहे असं त्या ठिकाणी जाहीर झालं. मग कुठल्या गोष्टींमुळं न्यूटन सायंटिस्ट चुकले? न्यूटन सायंटिस्टनी हा फॉर्म्युला कुठं चूक झाली न्यूटन सायंटिस्टची? काय नेमकं घडलं? हा सगळा विचार इतर सायंटिस्टनी करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये लाप्लास या सायंटिस्टनी बाजी मारली आणि त्या सायंटिस्टनी याच्यामध्ये दुरुस्ती करून नवीन फॉर्म्युला दिला आणि तो जो नवीन फॉर्म्युला मिळाला त्याला नाव दिलेलं आहे लाप्लासेस फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. आज आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. न्यूटननी कुठं चुका केल्या, कुठल्या गोष्टींमध्ये त्यांची चूक झाली हे आपण आता इथं बघूया याच ठिकाणी. बेसिक फॉर्म्युला जो न्यूटननी दिला म्हणजे व्ही इज इक्वल्स टू अंडररूट ई अपॉन रो. ई फॉर इलॅस्टिसिटी अँड रो फॉर डेन्सिटी हे तर अगदी त्यांनी बरोबर दिलं. पण त्याच्या पुढं दोन गोष्टींच्या चुका झालेल्या आहेत. कुठल्या? पहा, साऊंड वेव्ज आर नथिंग बट दी लॉन्जिट्युडनल वेव्ज अँड लॉन्जिट्युडनल वेव्ज हॅव कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स. मग कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स हे जे प्रोडक्शन तयार होत असतं म्हणजे होत असतं त्या ठिकाणी माध्यमामध्ये. सो इट इज अ स्लो प्रोसेस. ही पहिली चूक सायंटिस्ट न्यूटननी केली. पहा, त्यांनी काय म्हटलं की रेरिफॅक्शन आणि कॉम्प्रेशन हे स्लो प्रोसेस आहेत आणि त्यामुळं त्यांनी पुढं काय सांगितलं? दुसरा मुद्दा चुकीचा. पहा, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड वेव्ह इज आयसोथर्मल. सायंटिस्ट न्यूटननी या दोन गोष्टींची चुका केल्या. एक, कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स इज अ स्लो प्रोसेस आणि दुसरं, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड वेव्ह इज आयसोथर्मल. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. ह्या दोन गोष्टी ज्या चुकीच्या झाल्या सायंटिस्ट न्यूटनकडून त्या ठिकाणी लाप्लास या सायंटिस्टनी दुरुस्ती केलेली आहे आणि त्या दुरुस्ती केल्यानंतर त्यांनी काय केलं पहा या ठिकाणी आपण बघूया. हे पहा, सायंटिस्ट न्यूटननी दोन चुकीचे मुद्दे कुठले दिले हे पहा. इथे नंबर 1 आहे कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स आर स्लो प्रोसेस आणि दुसरं काय पहा, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड इज आयसोथर्मल म्हणजेच टेम्परेचर कॉन्स्टंट. ह्या दोन चुका सायंटिस्ट लाप्लासने दुरुस्ती कशी केली पहा. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन आर नॉट स्लो बट दे आर फास्ट प्रोसेस आहे ते. आणि त्यामुळं तिथं टेम्परेचर हे इन्क्रीज होतं कारण
दे डो नॉट हॅव सफिशियंट टाईम फॉर एनर्जी डिसिपेशन. एनर्जी खर्ची पडण्यासाठी तिथं वेळ कमी आहे आणि म्हणून तिथं टेम्परेचर वाढतं. हा मुद्दा सायंटिस्ट लाप्लासनी दुरुस्ती करून या ठिकाणी दिलेला आहे. आणि दुसरा जो पॉईंट आहे, न्यूटननी दुसरा पॉईंट जो चुकीचा सांगितला होता की साऊंड ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड ही आयसोथर्मल आहे. तर यांनी काय सांगितलं पहा लाप्लासनी, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड इज नॉट आयसोथर्मल बट इट इज ॲडिॲबॅटिक. ॲडिॲबॅटिक म्हणजे काय, देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. उष्णतेची देवाणघेवाण त्या प्रोसेसमध्ये होत नाही, त्याला आपण ॲडिॲबॅटिक प्रोसेस म्हटलेलं आहे. तर आयसोथर्मल नाही ही साऊंडची, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड ही आयसोथर्मल नसून ॲडिॲबॅटिक आहे. ह्या दोन गोष्टी दुरुस्ती केल्या सायंटिस्ट लाप्लासनी. आणि त्या ठिकाणी त्यांनी न्यूटननी काय केलं होतं, E=P घेतलं होतं. म्हणजे इलॅस्टिसिटीची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली ॲटमॉस्फेरिक प्रेशर अशी घेतली होती की ही तर चूक झाली होती, हे चुकलं होतं. मग सायंटिस्ट लाप्लासनी काय दुरुस्ती केली तिथं, γ×P अशी व्हॅल्यू घेतली इलॅस्टिसिटीची. हे गॅमा काय आहे, व्हॉट इज दिस गॅमा, इट इज द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स CP अँड CV आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.41. CP म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि त्याची व्हॅल्यू 1.41 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग ही व्हॅल्यू जर आपण घेतली त्या ईच्या जागी γP ही जर घेतली तर काय होतं पहा, V=√γP/ρ. सो दिस इज दॅट फॉर्म्युला कॉल्ड ॲज लाप्लासेस फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग याच्यामध्ये जर आपण किमती घेतल्या तर प्रयोगावरून आलेली व्हॅल्यू जी आहे V=332 मीटर/सेकंद. आणि मग ह्या फॉर्म्युल्यावरून किती व्हॅल्यू मिळेल बघूया आपण. या ठिकाणी त्याचा पण अभ्यास आपण करणार आहोत, त्याचाही करणार आहोत. पहा या ठिकाणी इथं ही जे स्पेसिफिक हीटचा जो रेशो आहे CP/CV गॅमाची व्हॅल्यू 1.41 दिलेली आहे पहा. आणि हे प्रेशर जे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मी आत्ता मागाशी सांगितल्याप्रमाणे 1.013 × 10⁵ Nm/m², की त्याला आपण 1 ॲटमॉस्फिअर देखील म्हणतो. तर ही व्हॅल्यू प्रेशरची आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ही गॅमाची आहे. आणि रोची इथं आहे पहा, रोची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. हे पहा ही रोची व्हॅल्यू. ह्या सगळ्या किमती जर या ठिकाणी आपण घेतल्या तर आन्सर येतं 332 मीटर/सेकंड. आणि प्रयोगावरून आलेली व्हॅल्यू 332 मीटर/सेकंड. म्हणजे प्रयोगावरून आलेली व्हॅल्यू आणि त्यांनी लाप्लासनी दिलेली व्हॅल्यू ह्या दोन्ही कशा आहेत, जवळपास सेम आहेत. सो द लाप्लास व्हॅल्यू अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू दे आर इन क्लोज ॲग्रीमेंट, हेन्स द लाप्लास फॉर्म्युला होल्ड्स गुड. आणि म्हणून लाप्लास फॉर्म्युला हा योग्य आहे असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढला गेला. आणि याच्यापुढं सायंटिस्ट लाप्लास यांनी दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढचा अभ्यास सुरू झाला. सायंटिस्ट लाप्लासनी जो फॉर्म्युला दिला तो V=√γP/ρ या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत द फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ह्याच्यावर कुठले फॅक्टर्स परिणाम करतात ते आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत. सो इथं थांबूया आपण आणि पुढच्या वेळेस आपण कोणते फॅक्टर्स त्या व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवर परिणाम करतात ते लाप्लासचा फॉर्म्युला यूज करून आपण बघूया. हे PDF फाईलमध्ये तुम्हाला दिलेल्या ज्या नोट्स आहेत ते नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि आपण पुढचा तो प्रश्न नंतर बघूयात. ओके, थँक्यू.